वंचितांच्या अंधार वाटेवरील सूर्यपुत्राचा भीमप्रकाश भाग 18. लेखक गणपत गायकवाड, नांदेड. हत्तीचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असतात ही म्हण आपण अनेकदा ऐकतो, याचा अर्थही जाणतो, तरी पण समोरच्या व्यक्तीस ओळखण्यास गफलत होते. घरातल्या माणसांनी 100 चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी त्यावर आपला विश्वास नसतो, पण बाहेरच्या व्यक्तीने एक गोष्ट सांगितली की लगेचच त्यावर आपला विश्वास बसतो. मागच्या 40 वर्षापासून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सांगतात की सर्व आरक्षणवादी एकत्र होऊन सत्ता हस्तगत करू शकतो. धर्माच्या ठिकाणी राहू द्या, आपण सर्व संधी एकत्र घेऊन आमदार खासदार निवडून आणू, राजपाट हाती घेऊ. किती दिवस असे प्रस्थापित मंडळीचे जोडे उचलून राहणार आहोत? हे सांगून थकले, पण आम्ही काही त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही. या उलट ते म्हणाले, संविधान धोक्यात आहे आणि आम्ही हे वाचविणार आहोत. यावर मात्र आमचा ताबडतोब विश्वास बसला आणि आम्ही आमच्या मताचे दान त्यांच्या झोळीत टाकले. पोरांना बापाचे काळजीपोटीचे बोलणे म्हणजे जाच वाटतो आणि शेजाऱ्याच्या कारस्थानीचे बोलणे प्रेमाचा सल्ला वाटतो. काँग्रेसच्या उष्टावळी खाऊन ज्याचे आतडे रंगून गेलेले आहे त्या सालगडी रिटायर गँगला वंचिताचे राजकारण नको आहे. मालकाच्या खुर्चीला धोका झाला तर त्याची झळ त्या गँगने गैरमार्गाने जमवलेल्या काळ्या कमाईपर्यंत येईल याच चित्तेपोटी आमची रिटायर गँग वंचितावर चिखलफेक करत आहे. वंचिताचे सम्यक आंदोलन त्यांना असम्यक वाटते आणि मालकाने ओकलेली गरळ मात्र बासुंदी समजून ओरडतात. आपल्याला प्रश्न पडला असेल की हे उष्टावळ म्हणजे काय? तर हे उष्टावळ म्हणजे मोठ्या लोकांनी जेवण करून पत्रावळीवर जे शिल्लक गोष्टी अन्न असे एकत्र करून एका भांड्यात ठेवले जाई व ते अस्पृश्यांना वाढले जाई असे ते अन्न. नाईलाजाने पोटातील भुकेच्या आगडोंब शांत करण्यासाठी चिकिळस्वानी अन्न आमच्या पूर्वजांनी त्या काळी भक्षण केले. पण आता या उष्टावळीचे स्वरूप बदलले आहे. आता विविध योजनाच्या स्वरूपात मांडलेल्या पत्रावळीवर मालकांनी ताव मारून झाल्यावर जी काही किडूक शिल्लक असेल ती म्हणजे उष्टावळ. ज्यांच्या पत्रावळीवरील उष्टावळ खाऊन ज्यांनी आपला पिंड पोसला आहे ते आपल्या मालकाप्रती वफादार असणारच. मग त्यांना वंचिताचे सम्यक राजकारण असम्यक आहे अशी ओरड करावीच लागेल. 1960च्या विधान परिषद निवडणुकीत सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी दादासाहेब रुपवते हे 2 रिपब्लिकन नेते एकमेकाच्या विरोधात उभे होते. कोणाची हार आणि कोणाची जीत होणार याची सर्वांना उत्सुकता लागलेली होती. भैयासाहेब आंबेडकर यांचा पराभव होणार हे निश्चित होते, पण यात एका बुजुर्ग व्यक्तीने मोलाची कामगिरी ते म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मुलासाठी काहीही ठेवलेले नाही. रिपब्लिकन आमदारांनी याचे भान ठेवून मतदान करावे. याचा परिणाम असा झाला की दुरुस्त आणि नादुरुस्त अशा दोन्हीही गटाच्या आमदारांनी भानावर येऊन भैयासाहेब आंबेडकर यांना मते दिली आणि भैयासाहेब आंबेडकर आमदार झाले. भैयासाहेब आंबेडकर निवडून आले आणि दादासाहेब रुपवते पडले, तरी त्या दोघांमधील ऋणानुबंध शेवटपर्यंत कायम होता. आमदार भैयासाहेब आंबेडकर, ज.बी. पवार कंसबंद. ते बुजुर्ग होते. रावबहादूर सी.के. बोले. आमच्या अवकाशप्राप्त फतवेकरी अधिकाऱ्यांना सी.के. बोले यांची भूमिका करता आली असती, पण ती उष्टावळ आड येते. म्हणतात ना, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. बीड काही केल्या सुटेना ना काय तुटेना. मालकाने पान खाऊन अंगावर थुकले तरी म्हणणार, वाह, छान रंग लागला. मग कसला मान आणि कसला स्वाभिमान. उलट मलाच धमकीचे फोन करतात, असे करू तसे करू म्हणून धमकावतात. बापाच्या पेन्शनवर जगणारा तू बोध आहेस का? धम्मदीक्षा कधी घेतलीस ते प्रमाणपत्र टाक. पथभ्रष्ट माणसा, काँग्रेसला विरोध करतोस, काँग्रेस होती म्हणून आज तू जिवंत आहेस, वगैरे वगैरे. आता आली ना पंचायत. माझ्या मते मी कमरेला करदोडा बांधला असता, रक्षाबंधन साजरा केला असता, दिवाळीत घरभर दिवे लावले असते, चोरी चहाडी केली असती, व्याभिचार केला असता, दारू ढोसली असती, नाच तमाशे पाळत असेल, मुलाचा वाढदिवस बुद्ध रूपाची मांडणी करून बुद्धापुढेच बिर्याणी सोडली असती, लग्नात हळदीच्या नावाखाली डीजे लावून नंगानाच केला असता, चोरून लपवून नवस फेडण्यासाठी कंदुरी केली असती, लग्न झाल्यानंतर कुलदैवताच्या पाया पडायला गेलो असतो,
दृष्ट लागू नये म्हणून पायात काळा दोरा बांधला असता तर मी पथभ्रष्ट झालो असतो. तरीही मी पथभ्रष्ट असेल आणि काँग्रेसची चापलुसी करणारे फतवा बहाद्दर सुशील असतील तर उत्तमच आहे की. आपलाच गणपत गायकवाड, नांदेड. 9527881901. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. भाग नंबर 19 लवकरच.